तर ध्रुव 11 सातपाडी आणि वीरेंद्रनगर या दोन टीममध्ये आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव अजिंक्य मराठा आणि पवन सुतनवली हौशी नांदगाव आणि जयकलिका खारुगुरण या दोन टीममध्ये शेवटचा सामना आपण पाहणार आहोत उद्याच्या रात्रीमध्ये. ते सुद्धा मजा येणार आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला हार्दिक गरत आणि त्याचबरोबर निहिल किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री जागमाता रावले टीम विहान 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलजी बैरसर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुरस्कृत केलेला हा संघ. दुसऱ्या बाजूला MS 11 झाई पहिले षटक हाताळण्याकरिता झाईचा सुपरस्टार अर्थातच धनंजय नाईक यांना आपण पाहतोय. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि ज्याचे ऑफ कटर लेग कटर सातत्याने घातक राहिलेत. दुसऱ्या बाजूला निहिल किने एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या सुपरस्टार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील या नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिले. तोच निहिल किनी स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमधून शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. घड्याळाचा जर विचार केला तर बरोबर 11:58 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या शेवटच्या मॅचमधून पहिलाच बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल स्क्वेअर लेगमध्ये. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती. एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. पहिल्या बॉलवरती इथून निहिलने रिस्पेक्ट दिली गेली. एकदम निहिल किनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. हार्दिक गरत आहेत स्ट्रायकिंगवरती. त्यांचे बंधू साई यांना पण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये. मॅच विनर बनले होते आणि खऱ्या अर्थानं गेम चेंजर बनले होते. 12 बॉल 25ची गरज आणि तिथून जी बॅटिंग केली होती. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालं. पुढचा बॉल या ओव्हरमधील धनंजय नाईक पाकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बिटवीन दी गॅप हा स्ट्रोक पाहायला मिळतो. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि सरळ बॉल निघून जाईल कव्हरला. आगरी ग्रामस्थ मंडल जे कटआउट आपण पाहतोय त्याला हिट करत असताना चौकार. आतापर्यंत झालाय. इथून विहान 11 टीम बॅटिंग करत असताना एक पर्टिक्युलर टार्गेट उभं करावं लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग लाईनअप थोडीशी कसली गेली होती कारण 49 शॉट चेस करत असताना या बॉलवरती काय फटका खेळलाय. जबरदस्त ताकद नजाकत आणि सरळ बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार 6 धावा. पीक केलं होतं आणि त्यानंतर मिडविकेटला ठोकलाय षटकार. 11वरती संख्या फलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय आणि इथून रिदम सापडलाय. पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी दाखवत असताना हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. त्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपत असताना चांगल्या रिदममध्ये होते. हार्दिक त्यांची विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. प्रशांतच्या मधून एक चांगला झेल टिपलाय. फर्स्ट विकेट गॉन. वरती इथून पहिल्या धक्का ठिकाणी लागलाय विहान 11 श्री जागमाता रावले टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे जीत. पहिल्या सामन्यामध्ये हिमेश करतला इनॅक्शनमध्ये आपण पाहिलं काय गोलंदाजी केली होती हिमेशने आणि आज हिमेश यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. हिमेश वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 11वरती एक धक्का आतापर्यंत लागलाय श्री जागमाता रावली टीमला.
नवीन फलंदाज जीत आपल्याला पाहायला मिळतोय. त्या बाजूला निहिल आणि जीत या जोडीवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. हार्दिक चांगली बॅटिंग करत होता. त्याची विकेट या ठिकाणी गेले. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये त्यांना आपण पाहिलं आणि धनंजयने आपल्या टीमसाठी पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. मागच्या मॅचमध्ये सुद्धा धनंजय विथ द बॅट बरसला नव्हता, परंतु गोलंदाजीमध्ये जी गोलंदाजी त्याने केली होती चर्चेचा विषय ठरले होते. पुढचा बॉल इथून ऑफस्टॉपवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झाला नाही आहे. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. धनंजय नाईक आतापर्यंत एक विकेट या गोलंदाजाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. शेवटचा बॉल सुद्धा बाउन्सर त्या ठिकाणी हाताळला आणि षटक ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरीच धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 11 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये हार्दिकची एक अत्यंत महत्त्वाची विकेट गमावताना पाहायला मिळाला संघ. विहान 11 श्री जगमाता रावले बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये संतोष दवणे यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. दुसऱ्या बाजूला निहिल किनी एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल यॉर्करने उत्तर या ठिकाणी दिल्या गेले. चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काही चान्सेस त्या ठिकाणी होते, परंतु एकदा वेदांना पाहायला मिळते या बॉलवरती. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाचा. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा येताना आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती इथून सिंगल आले. मागच्या मॅचमध्ये MS11 झाई टीमने एकंदरीत आपण पाहिलं होतं धावा डिफेंड करत असताना तो विजय प्राप्त झाला होता. बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालं नाही आहे. कुठली धाव बॉलवरती येणार नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला विहान 11 श्री जगमाता रावले टीमने धावा चेस केल्या होत्या. 49 धावा चेस करत असताना बॅटिंगमध्ये जो परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स झाला नव्हता. जे स्ट्रायकर बॅटर होते ते इथून चाललेले नव्हते. साईने चांगली बॅटिंग केली होती. म्हणजे इथून बॅटिंगमध्ये थोडंसं इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण समोर एक मजबूत संघ जो एक फॉर्मॅटमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात. दुसऱ्या बाजूला श्री जगमाता रावले संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो आज विहान 11 या नावाने खेळत असताना आदरणीय स्वप्नीलजी भोईर यांनी पुरस्कृत केला संघ. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. संतोष चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. ॲज अ लिडिंग बॉलर सातत्याने त्याचा परफॉर्मन्स अप्रतिम राहिला, यात काही शंका नाही आहे. स्टॉमच्या बाहेरचा बॉल इथून स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल भरपूर आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. 2 डॉट बॉल याच ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. 13वरती ही धावसंख्या सध्या स्थिर राहिलाय. निहिलला इथून चालणं फार गरजेचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथून वेगळेच अंदाज झाला नाही आहे. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. एकदा इथून 22 रूपामध्ये मिळताना पाहायला मिळते. अक्षय नाईक सरांचा इशारा आलाय. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. धावांसाठी इथून संघर्ष करायला लावलाय गोलंदाजांनी. हार्दिक चांगली बॅटिंग करत होते. त्यांची विकेट या ठिकाणी केले, कारण जे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते आत्मविश्वास जाणवला होता आणि तो दमकम दाखवला होता. 2 चेंडूंमध्ये तिसऱ्या बॉलवरती त्यांची विकेट गेली. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झाला नाही आहे. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचं इथून खेळ समाप्त झालाय. संतोष यांचं एक यशस्वी षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 14 रन्स स्कोरकडे आखले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात
आपल्याला पाहायला मिळतोय 14वरती 2 षटकांचा आतापर्यंत खेळ मैदानात छतमध्ये झाला आहे आणि पुन्हा एकदा अटॅकमध्ये धनंजय नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. दुसऱ्या बाजूला निहिल यांचा जर विचार केला 4 बॉल फेस केल्या, 4 बॉलमध्ये 2 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्यात. इथून चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट स्कोर कार्डवरती बिल्ड करावं लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हेरिएशन चांगले आहेत आणि त्याचबरोबर वेगसुद्धा चांगला आहे धनंजयकडे आणि अनेक साऱ्या व्यावसायिक गटातील स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात. दुसऱ्या बाजूला ज्याने या व्यावसायिक गटामध्ये नुकताच प्रवेश केला आहे अर्थातच निखिल किनी यांना आपण पाहतोय आणि सातत्याने ताई पॅकर्स टीमच्या माध्यमातून खेळत असताना त्यांना आपण पाहिलं आहे. पाकफुला जाऊन इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज त्या ठिकाणी घेतली होती. यष्टांच्या मागे इथून फील्ड केलं जाईल. एक धाव बॉलवरती मिळते. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चांगली मेहनत देवांश म्हात्रे मागील 3 रजनीमध्ये घेत आहेत ॲज अ गुणलेखक म्हणून आपण पाहतोय त्यांना आणि अचूक स्कोरिंग त्यांच्या मदतून आपण पाहिलं आहे. आणि होमसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम त्यांची प्रशंसा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील धनंजय ओर दी विकेट. या बॉलवरती पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला शतशक तैनात आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाही आहे. डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ते प्रेशर इथून आपण पाहतोय त्या प्रेशरमधून खेळ सावरता आला नाही आहे. विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. गॉन. मध्ये 11 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये इथून चांगली गोलंदाजी ते करतायत. मागील 3 बॉलमध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता आणि वेगेवरती स्वार होता आला नाही आहे फलंदाजाला. डॉट बॉलचे समाप्त त्या ठिकाणी झाले. धनंजय यांचा जर विचार केला तर 2 विकेट आपल्या टीमसाठी त्यांनी मिळवून दिलेत. सेकंड ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम खाली होता परंतु या ओव्हरमध्ये धनंजय आले आणि आपल्या टीमसाठी जीतची विकेट त्या ठिकाणी मिळवून दिली गेली. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू फुलेमध्ये संपर्क झाला नाही आहे. इथून संघर्ष करायला लावलाय. हार्दिक जर इथून विकेटवरती असते तर जरूर चांगली स्थितीमध्ये असतं. विहान 11 जाकमाता रावले संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना संघर्ष करतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. 7 डॉट बॉल या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि या बॉलवरती क्लीन बोल्ट त्रिफळाची तोताना पाहायला मिळतात. साहिल चापके गॉन. अतिशय सुंदर परफॉर्मन्स ज्यांनी दाखवला साई मैदानात छतमध्ये दाखल होत आहेत. 15वरती 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळतात विहान 11 या टीमला. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा इथून संतोष गोलंदाजी मार्कवरती असतील. संतोष दवणे एक वेगवान गोलंदाज. धनंजय नाईक आज जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहेत विथ द बॉल. मागच्या मॅचमध्ये विथ द बॅटने बरसले नव्हते परंतु गोलंदाजी चांगली केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजीच्या मदतून 99% डेडिकेशन या ठिकाणी देत आहेत.
3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवल्यात आपल्या स्पेलमध्ये. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क होती संतोष यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल झाले संतोष. चौथ्या षटकाचा पहिला बॉल. राऊंड द विकेट ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. बॉल जाईल लॉंगॉनमध्ये. लॉंगॉनचा शेतोषक पुढे येतोय. मिसफील्ड त्या ठिकाणी झाले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो चांगला नाही आहे त्यामुळे इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. 17 धावा फलकवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून निहिल किने आशिष किरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला गेम चेंजर विहान 11 श्री जागमाता रावले टीमचा साई गरतला आपण पाहतोय. आता या दोन्ही फलंदाजांना इथून खेळ सावरावा लागणार आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्क होती संतोष असतील. निहिल यांचा जर विचार केला तर 7 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी बनवल्यात. या बॉलवरती ऑफ साईडला इंटू दी कॅपमध्ये जाईल का बॉल पाहायचा आहे. कव्हरला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निहिल किनीच्या बॅटमधून संघर्षाचा चौकार. चौकार नवसिंगा फलकावरती 21 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. संतोषच्या अगेन्स्ट हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि मिसफील्डचं भुगतान इथे करावं लागलं कारण पुन्हा एकदा निहिल आले स्ट्राईकवरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धनंजय नाईक यांना आपण पाहतोय. आधीच्या मॅचमध्ये डायरेक्ट हिट आपण पाहिला होता त्यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. स्कोर कार्डचा जर विचार केला तर रन बॉल 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. इथून स्विच हिट. तो स्वीट हिट आहे आणि इंटू द गॅप मध्ये बॉल क्लिअर करेल. थर्डमॅनला येतोय चौकार निहिल किनीच्या बॅट मधून. 4 धावा सहजरित्या इथून बॉलला इंटू द गॅप मध्ये पाठवलं होतं. धावसंख्या फलकावरती 25 रन स्कोर करते लागले गेले. टॉस साठी जिंकला MS11 झाई टीमने आणि प्रथमदा इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये धावा दिल्या नव्हत्या परंतु या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करत असताना निहिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. समोर फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे आणि निहिल किनी या मॅचमधील एक प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. जयराज धनू त्या ठिकाणी होते. ऑफ द बेस्ट फिल्डर. कुठलीही चुकी त्या ठिकाणी करत नाहीयेत. गॉन. आणि टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 25 वरती 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. निहिल किनी चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होते. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमध्ये येत होत्या आणि त्यांची विकेट या ठिकाणी गेले. नवीन फलंदाज आशिषला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला साई. म्हणजे दोन्ही नवीन फलंदाज आता इथून शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. एका नॉक इथून केलावा लागणार आहे. एक कॅमिओ इथून केलावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिली सफलता संतोषच्या कदामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल असेल 4थ्या षटकामध्ये. दोन्ही गोलंदाजांनी धावा दिलेल्या नाही आहेत. या ओव्हरमध्ये धावा जरूर आल्यात परंतु ज्या बॅटरीच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या बॅटरीची विकेट या ठिकाणी गेले. एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. एक धाव मिळाली या बॉलवरती. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे.
26 रन स्कोर करते आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती आशिष यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला साईल आपण पाहतोय. पहिलाच बॉल बॅट चेंज आणि इथून शतक त्या ठिकाणी येत आहेत. चांगला झेल टिपला गेलाय. विकेट जाईल. आशिषला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. अर्धा संघ इथून तंबूच्या आसराला परतला गेलाय. यशने एक यशस्वी झेल त्या ठिकाणी टिपलाय. गॉन. पण इथून शेवट गोड करता आला नाही आतापर्यंत. 26 फलकडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय आणि पहिल्याच बॉल होती. प्रशांतने आपल्या टीमसाठी विकेट मिळवून दिले. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि लेफ्टी बॅटरसाठी जे फील्ड पोझिशन सध्या आपण पाहतोय. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर लॉंग ऑफ आहे. पायडेश लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप मिड विकेट आपण पाहतोय. या बॉल होती. इथून पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. प्रिन्स मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती आणि फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना आल्या पावली इथून परतावा लागणार आहे नयनला. गोल्डन डकचा शिकार. गॉन. आपण पाहतोय 2 बॉल होती. 2 विकेट मिळवले गेलेत. सुरुवात इथून या षटकाची चांगली झाली. नवीन फलंदाज विपुल घरत यांना आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती. RPL मध्ये चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंनी दाखवलं. बॅटिंग चांगली केली. आता इथून आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडूंचं केलं तर बंद झालंय आणि मागच्या 3 बॉलवरती इथून प्रशांतच्या अगेन्स्ट रन आलेल्या नाही आहेत. 26 फलकावरती लागल्या गेल्यात. 26 रन स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालंय. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती. ओर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. मिसफिल्डला त्या ठिकाणी झाले. बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 28 फलकडते आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. विपुल आणि साई घरत ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये साई घरतने चांगली बॅटिंग केली होती. मॅच विनर बनला होता. आतापर्यंत अजून त्याला स्ट्राईक आलेली नाहीये. गोलंदाजांवरती एअर स्ट्राईक त्याला करायचे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये असेल. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. 28 फलकावरती आपण पाहतोय. 28 रन्स स्कोर करते लागले गेलेत. प्रशांत चांगला स्पेल कंप्लीट करत असताना 2 विकेट पहिल्याच 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. धावा आतापर्यंत दिलेल्या नाही आहेत गोलंदाजांनी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5व्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28 रन स्कोर करते गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. येणाऱ्या स्लॉक ओव्हरमध्ये धावा कशा पद्धतीने येतील याकडे लक्ष वेधले असणार आहे. 5 षटकांच्या समाप्तीकडे धावसंख्या फलकावरती 28.
निवले गेले. जयराज धनू बॉलिंग ट्रॅकवरती 28 फलकावरती लागल्या गेल्यात. 28 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अजून एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपण पाहतोय जयराज, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. या भूमिकेमध्ये दिसेल का पाहायचं आहे, कारण समोर सुद्धा साई. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती साईने, एकटा लढला होता. आणि पहिल्याच बॉलवरती स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रिन्स चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडूला थांबवणं त्या ठिकाणी कठीण आहे आणि बॉल निघून गेलाय. 4 धावांकडे त्याचा 32 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच हिट अटेम्प्ट केला होता आणि तो अटेम्प्ट या ठिकाणी सक्सेस झाला साई गरजचा. 32 फलकावरती आपण पाहतोय. 32 रन स्कोरवरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. पुढचा बॉल विकवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. दुसरीचा प्रयत्न इथून चालवलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का पाहायचं. बॅकअप चांगला नाही आहे, त्यामुळे इथून 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. या धावा खूप महत्त्वाच्या असणार आहेत. इथून DRSचा वापर केला गेला आहे. रनआउटसाठी हा DRS आपण पाहतोय स्ट्रायकेनवरती. ते आपण पाहिलं होतं आणि तिथे एक्झॅक्टली काय घडलं ते पाहिलं जाईल. सेफ आहेत, म्हणजे इथून 2 धावा काउंट केल्या जातील. 34 फलकावरती लागल्या गेल्यात. इथून स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या धावा येऊ लागल्यात. मागच्या 2 बॉलवरती 6 धावा आतापर्यंत येताना आपण पाहिल्यात. 34 रन स्कोर करते आपण पाहतोय. 34ला 6 धक्के आतापर्यंत लागल्यात. अजूनही 4 बॉलचं केलं बाकी आहे. आता इथून ज्या धावा आतापर्यंत आल्यात साईच्या बॅटमधून तिथून आत्मविश्वास वाढला असेल. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालंय. 6वं षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय आणि 6व्या षटकामधील 4 बॉलचा अजून इथून खेळ बाकी आहे. स्ट्राईकवरती साईकडून अपेक्षा भरपूर आहेत. टीमला परफॉर्मन्स तो द्यावा लागणार आहे इथून. दुसऱ्या बाजूला स्लॉगवर स्पेशलिस्ट गोलंदाज जयराज. रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. चेंडूवरती बोटं फिरवली होती. हलकासा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या लेग कटरवरती फलंदाजाला बीट केलं गेलं. डॉट बॉलची सॉम्प त्या ठिकाणी झाले. 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय मैदानामध्ये. मागच्या बॉलवरती साईला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं होतं जयराजला. षटक क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावरती 3 चेंडूंचं केलं बाकी आहे मैदानामध्ये. जयराज बॉलिंग ट्रॅकवरती. जयू त्यानंतर फॉलोइंग स्वीप. बॉल सरळ चाललाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 4 धावांकरिता काय फटका पाहायला मिळाला साईच्या बॅटमधून. जबरदस्त. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 38 रन स्कोर करते आपण पाहतोय. या स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग साई मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 चौकार अर्थातच 2 स्लॉग हिट आपण पाहिल्या साई यांच्या बॅटमधून. 38 फलकावरती 38 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. 38 फलकावरती पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 5 इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मेसी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअरलेगचा दशक फार वेगाने आलाय. 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण होतील. 40 पूर्ण झाल्यात फलकावरती. आता शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग ओव्हरमध्ये जी अपेक्षा होती ती अपेक्षा इथून पूर्ण केली साई या फलंदाजाने, कारण 2 चौकार त्यांच्या बॅटमधून फॉलोइंग स्वीप आणि स्विच हिट दोन्ही फटके चांगल्या पद्धतीने खेळले होते आणि आत्मविश्वास होता. दुसऱ्या बाजूला 6 विकेट गेले होते. इथून त्याचा दबाव कुठल्याही प्रकारचा नव्हता साईच्या चेहऱ्यावरती. शेवटच्या बॉलवरती इथून फटका फसलाय. डीप मिड विकेटवरती शतशक त्या ठिकाणी तैनात होता. एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि
एक्झॅक्टली बॉल स्टंपला लागलाय की नाही ते पाहायला जाईल, त्यासाठी डेअरेजचा वापर केला गेलाय पंचांनी. हात लागला होता म्हणजे 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. 42 फलकडते आपण पाहतोय. 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 43 विन असेल. चला विहान 11 श्री जागमाता रावले टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांमध्ये. आहे 43 धाव्यांचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटसाठी आता इथे झुंज घेतील हे 2 फलंदाज. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 20-25 जबरदस्त आणि देखणं असं स्वरूप आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये अगदी शेवटच्या शेड्यूल पॅक करण्याकडे आपण जवळपास पोहोचलोय. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इथून येणारे चेंडू तुमच्याकडे 36 आहेत. 36मध्ये 43 काय होणार आणि काय बिघडणार या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एका बाजूला MS जाई सांगेल की एवढा लांबचा प्रवास करून आम्ही इथे आलोय तर शेवटच्या दिवशी आम्हाला संधी मिळायला हवी, त्यासाठी गोलंदाजी तर अचूक केली आणि आता फलंदाजीसाठी 2 फलंदाज. एका बाजूला विहान 11ची जागमाता रावळे संघ सांगेल की आम्ही देखील केळव्यावरनं एक लांबचा प्रवास इथे येण्यासाठी केला आहे, आम्हाला देखील शेवटच्या दिवसामध्ये यायचं आहे आणि कुठले संघ असतील आपल्याला बघायला मिळतील. आजच्या दिवसात चिवर स्पोर्ट्स यंग चिवर दांडी हा संघ बघायला मिळाला आणि आता या 2 संघांमधला द्वंद्व शेवटच्या दिवशी ऑल इंडिया आयकॉन क्रिकेटपटू तुम्ही तुमच्या संघामध्ये 2 दाखल करू शकता जे सुपर 8ला क्वालिफाय होतील. पहिल्या दिवसात 40+ जिथे उच्छळी दांडी हा संघ पहिला बघायला मिळाला, तदनंतर दुसरा संघ आई जीवदानी विरार, तिसऱ्या दिवसात आगरी समाज ज्यामध्ये 2 संघ, एका बाजूला टेंभोडे श्रीया 11 टेंभोडे पंकज पाटील आणि तदनंतर यजमान संघ अर्थातच झुंजार क्रिकेट क्लब पालघर आगरीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळाला. आणि आजच्या दिवसात पहिला मॅच जिथे पहिला संघ सुपर 8साठी जो 5वा संघ होता तो चिवर स्पोर्ट्स यंग चिवर दांडी आणि आता या सामन्यातला आता एका बाजूला MS 11 जाई की मग विहान 11 जागमाता रावळे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निहिल
पहिलाच बॉल पंचांकडे मागणी, पंचांनी नाही त्या बॉलला, पंचांकडे मागणी अगदी मोठ्याने केली होती परंतु पंचांनी तिथे फेटाळून लावलं. धावसंख्या फलकावरती लेग बायच्या संकेतमध्ये 1 येते. जयराज आणि धनंजय नाईक. हिमेश घरत आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो ही आई भवानी चरणी प्रार्थना. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती येतील हिमेश आणि सध्या आता आपण पाहू शकत शॉट फाईन लेगला ते तैनात आहेत क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार निहिल हरेश्वर किणी. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलला फील्ड करतील विपुल घरत. एक चांगले क्रिकेटपटू. अंडर 24चं क्रिकेट सातत्यानं साईड संघामध्ये त्यांची देखील निवड केली जाते. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 2 सावध गतीनं इथे सुरुवात दोन्ही फलंदाजानं. जयराजनं पहिलाच बॉल अंगावरती घेतला, तदनंतर लेग बायच्या संकेतात 1 धाव मिळाली. धावसंख्या येणं महत्त्वाचं आहे. निहिल केणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. रात्रीचं सत्र गुलाबी थंडी, आज थंडीचा देखील एक वेगळा जोत बघायला मिळाला. संध्याकाळच्या सत्रापासून गोलंदाजांचा दबदबा आपण पाहिलाय आजच्या या रजनीमध्ये. धावा खूप झपाट्यानं वाहिल्या नाही आजच्या रजनीमध्ये. कालचं जर क्रिकेटचं जर आपण तुलना केली तर, आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर सध्या 2 धावांवरती धावफलक आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कड आणि इथे जयराज यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. निहिल केणीने घेतली विकेट, गॉन. MS जाई. पुढचा बॉल. येता क्षणी एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बॉल इथे डॉट देखील आला. निहिल केणीनं भरपूर प्रभावी केलंय अगदी कमी कालावधीमध्ये. आज क्रिकेटपटू स्टार झालाय. मग ताई पॅकर्स पालघर संघ असो ज्यामध्ये त्याची वर्णी लागली गेली. स्वर्गीय ऋतुंबा स्मृती चषक याही स्पर्धेमध्ये ज्यांना संधी मिळाली, 15 मध्ये सिलेक्ट झाले. यावेळेला पुन्हा एकदा वेग प्रचंड हाताळलाय. जित पाटील देखील तिथपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या फलकावरती 3 आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 40 धावा. 2 कॅमेराचे आपल्याला व्ह्यू बघायला मिळतात. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचे मात्र फुटेज आपल्याला पाहायला मिळतील. ओमसाई स्पोर्ट्स, आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब या स्पर्धेचे आयोजक करते, ज्यांनी अतिशय सुंदर एक संकल्पना आणली आणि जे स्वप्न होतं डे नाईट क्रिकेट या मैदानात व्हायला हवं आणि झुंजार क्रिकेट क्लबनं ते करून दाखवलं अतिशय सुंदर पद्धतीनं. एक चांगली स्पर्धा. आता 30 बॉल आहेत. 30 बॉलमध्ये 40 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती बड्डे बॉय अर्थात हिमेश घरत, जो मी उल्लेख केला पहिल्या षटकामध्ये. आज त्यांचा वाढदिवस. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे हिमेश घरत. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. आता इथून जर या सामन्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली तर बड्डेच्या दिवशी आणखीन खुशीचे क्षण नसतील, परंतु एका बाजूला सांगतील की MS जाई संघ की तुमचाच वाढदिवस आहे, तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी हवं आहे. आता तिथून पार्टी कोण कोणाला जॉईन करणार, या गोष्टी अनेक महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार. हिमेश घरत राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. निहिल आहेत शॉटमध्ये.
बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती होतील. त्या म्हणजेच आत्तापर्यंत 4. 29 बॉलमध्ये 39 धाव्यांची गरज. यंगस्टारनं भरलेला संघ म्हणजेच विहान 11 जागमाता रावळे, ज्यामध्ये हरेश्वर किणी, प्राण भोईर यांनी रजा घेतली आणि युवांच्या हातामध्ये संघ दिला. आणि संघ दिल्यानंतर संघांच्या प्रत्येक मॅचमध्ये पाठीचा कणा म्हणून, पाठीराखे म्हणून अनेक वेळा उभे राहणारे एवन जोडी अर्थात हरेश्वर किणी आणि प्राण भोईर, आपण त्यांना पाहताय याही मॅचमध्ये जोडले जे गेलेत ते. यावेळेला आपण पाहतायत फटका तर रिव्हर्स स्विचमध्ये जरूर खेळला आहे. आता डायरेक्ट हिट जर लागला तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु हिमेश घरतनं वेळ घेतला नाही. जसा बॉल हातामध्ये आला तसा बॉल फेकला यष्ट्यांवरती, परंतु कनेक्शन नाही करता आलं. जिथे आता तपासून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 5 आहे. 28 बॉलमध्ये 38, 10 धाव्यांचा जो डिफरन्स आहे त्यामध्ये आता कुठला संघ आगेकूच करणार. सुरुवातीचा काळ एम एस जाई या संघानं जागमाता रावळे विहान 11 यांना शांत ठेवलं होतं विथ द बॅटनं. सध्या तेच चित्र याही मॅचमध्ये बघायला मिळतं. फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांना मात्र आपण पाहतात बीट करत बॉल निघून जाईल फाईन लेगमधून सरळ सी मारेच्या पलीकडे. 4. इथे जर हा झेल टिपला गेला असता तर मॅचमध्ये एक वेगळं वलय प्राप्त झालं असतं. महत्त्वाचे फलंदाज होते स्वप्नील धनू आणि त्यांचा कॅच मात्र इथून जर कॅरी केला असता तर एक वेगळं वळण या मॅचला आलं असतं. सध्या एक गडी बाद झालाय. 9 वरती 9 बॉलचा खेळ देखील झालाय. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा हिमेश घरत, यावेळेला बॅटची कड तिथे हार्दिक आहेत आणि आता हार्दिक आलेत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा राहिला. सिंगल मिळते डबल डिजिटमध्ये. 10 बॉलचा खेळ झालाय. 100च्या स्ट्राईक रेटनं सध्या धावफलक देखील आपण पाहू शकाल 10 वरती पोहोचलंय. चेंडू इथून 2 बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक चालू आणि पॉवर प्लेमध्ये जी हिटिंग बघायला मिळायला हवी होती ती नाही मिळाली, कारण प्रामुख्यानं गरज देखील नव्हती. तुम्ही ज्या वेळेला 43 धाव्यांचा पाठलाग करता त्यावेळेला एक शांत सुरुवात, सिंगल डबल संयमानं जर क्रिकेट खेळलं तर मॅचमध्ये येऊ शकतात. जयराज बाद झाल्यानंतर आपण पाहतात सध्या धनंजय आणि स्वप्नील डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिला होता. डोक्यावरती हात जातात, खांद्यावरती हात जातात. खऱ्या अर्थानं आपण पाहतात क्रुशल मुवमेंट या मॅचमध्ये की मुवमेंट इथे झाली असती. 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये 32. MS 11 झाई आणि एका बाजूला विहान 11 जागमाता रावळे. 5 षटका हाताळण्याकरिता तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहताय तुमच्याकडे 16 मिनिटांचा अवधी बाकी आहे. सध्यापर्यंत तुम्ही दुसऱ्या षटकात आहात. इथून आणखीन तुम्हाला 3 षटका हाताळायची आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमेश घरत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. एक चौकार विसरून जावा. हा बॉल पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. या व्हाईट बॉलच्या साहाय्यानं धावसंख्या आकार घेईल, 12 वरती जाऊन पोहोचेल. तुमच्याकडे धावा कमी आहेत. एक्स्ट्रामध्ये जे या गोलंदाजी आहे ती तुम्हाला स्किप करावी लागेल, टाळावी लागेल. अदरवाईज मग फलंदाजांसाठी एक एक धाव खूप महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. MS 11 झाई या संघ आपल्याला बघायला मिळतोय. सध्या गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन नाही झालं. जिथे आता आपण पाहतायत 2 षटकांचा खेळ संपला. 12ची सरासरी राखत एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया DJ कौशिक यांच्याकडे.
12 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. सध्या एक गडी बाद झालेत. इक्वेशन जर तपासून पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 24 बॉल 31. सध्या धनंजय नाईक जे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत शांत दिसलेत. 24 बॉल 31चा मॅच त्यांना माहिती आहे शेवटपर्यंत जर मॅचला घेऊन गेलो तर या मॅचमध्ये सहज रीतीनं ते विजयामध्ये कन्वर्ट करू शकतात. ज्या अनुषंगाने आता त्यांनी संयम दाखवलाय. 3 बॉलचा खेळ करतात. 3 बॉलमध्ये फक्त 3 धाव्यांवरती खेळतात. स्ट्राईक रोटेशनचं काम खूप चांगले केलंय त्यांनी. गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच जिथे सिद्धेश यांना बीट करत बॉल चाललाय. विपुल घरात आहेत तिकडे आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. धावसंख्या इथून बॉल आणि 23 बॉलमध्ये आता 27 धाव्यांची गरज. धनंजय नाईकनं रिव्हर्स स्विच केला परंतु विपुल घरातला तो बॉल तिथे गॅदर नाही करता आला. निहिलचा पुढचा बॉल चांगला बॉल. जिथे आपण पाहता चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारं वळण घेणारा बॉल राहिला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल निहिलनं पहिल्या बॉलवरती जी लाईन चुकीची हाताळली तदनंतर या बॉलवरती वैविध्यता बघायला मिळाली. बॉलमध्ये वेग कमी केला आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूला वळण दिलं. टर्न होणारा बॉल आतमध्ये येणारा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 16 धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा आता इथे हिमेश घरत आहेत आणि हिमेश घरत यांनी नाही चुकी केली. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. विचची नवीन फलंदाज प्रिन्स दाखल झालेत. जाईचे वंडर बॉय अगदी विराट कोहलीला लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच खूप चांगली फलंदाजी केली होती आणि आता सध्या तेच ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतात. प्रिन्स 16 वरती 2 धक्के. धनंजय नाईक यांना मात्र शेवटपर्यंत उभं नाही राहता आलं संघासाठी आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचे हिरो ज्यांनी खूप चांगले क्रिकेट दाखवलं होतं. 34 धावा ज्या झंझावती खेळल्या होत्या. येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार आणि निहिलचा वेग इथे फलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण पाहतात शांत करणारा राहिला. वेगानं बॉलला डिलिव्हर्ड केलं. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा तो बॉल ठेवला आणि तदनंतर आपण पाहतायत एक सुंदर पद्धतीनं चौकार आल्यानंतर 3 बॉल डॉट. ही गुणवत्ता आहे निहिलची ज्यांनी कमबॅक करणं जाणलंय क्रिकेटच्या मैदानामध्ये. पुढचा बॉल. यावेळेला पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. निहिलने देखील त्या बॉलला ॲग्री केलं की भरपूर बाहेरचा बॉल होता. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. आज एक गाव एक संघ असे आपण 2 दिवस या स्पर्धेने राखीव ठेवलेत ज्यामध्ये उद्याच्या दिवसात देखील एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. पवनसूत नवली शिरगाव असेल तदनंतर ध्रुव 11 सातपाडी वीरेंद्रनगर असे दिग्गज संघ. यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतायत झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होताना गॉन.
सध्या या मॅच मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 19 बॉल आणि 26 धाव्यांची गरज जागमाता रावळे यांनी संघर्ष काय असतो ते दाखवलंय. धावसंख्या जरी कमी ठेवल्या असतील परंतु आम्ही देखील या कमी धावसंख्यांना डिफेंड करणं जाणतो. ज्या अनुषंगानं खूप चांगली अतिशय सुंदर पद्धतीनं सध्या गोलंदाजी हाताळली. या षटकात 2 गडी बाद झालेत. 17 वरती 3. आता डाव्या हाताचे फलंदाज प्रशांत कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं होतं व्हाईट बॉलसाठी. पंचांनी त्या बॉलला चांगला बॉल ग्राह्य धरलाय. आता 18 बॉलचा खेळ इथे देखील संपन्न झाला. 18 बॉलचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 17 आणि 17 वरती एम एस जाई या संघाचे 3 गडी बाद होत असताना जे समोरच्या बिल्डिंग वरती प्रेक्षक बसलेत त्यांनी सावधानकीने बसा जरा. रात्रीचा वेळ आहे. यस ते हात दाखवतात म्हणजे ते आता 100% जागे आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता कॅमेरामध्ये कैद होतील. ओमसाई चे जे कॅमेरा मॅन आहेत ते त्यांना कव्हर करतील. ज्यामध्ये आपण पाहू शकाल याल त्या ऑन स्क्रीन तुम्ही बसलात व्यवस्थित बसा. 1 2 3 तिसऱ्या माळ्यावर तुम्ही आहात. सध्या बाल्कनी सीट तुम्हाला मिळाले. तिथे क्रिकेट जरूर तुम्ही चांगलं बघताय परंतु रात्रीचा वेळ आहे त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 26 धावा. एम एस जाई या संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूला विहान 11 जागमाता रावळे या संघाने सांगितलं की धावसंख्या जरूर आम्ही कमी ठेवल्या असू परंतु या मॅचमध्ये शेवटपर्यंत लढणार. समोर प्रतिस्पर्धी संघ कितीही तुल्यबळ कितीही मोठा असू दे हरकत नाही. आम्ही देखील कुणापेक्षा कमी नाही आणि कुणापेक्षा इथे कमी नाही आणि कुणासमोर झुकणारी नाही. ज्या अनुषंगाने सध्या खेळ चालू आहे. 18 बॉलमध्ये 26. हिमेश गरत बड्डे बॉय. पहिलाच बॉल आपण पाहतायत. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतील या नो बॉलसाठी. पंचांनी घेतले आणि खराब गोलंदाजी. काही गरज नव्हती या बॉलची आणि या वेळेला आपण पाहतायत जो बॉल हाताळला तदनंतर आता अगदी थोडेसे नाराजगी व्यक्त करतायत. जीत पाटील सांगतात काही गरज नव्हती या बॉलची. वेग जास्त हाताळण्याचा प्रयत्न साई आलेत. साईने देखील भरपूर क्रिकेट खेळले. टेनिस बॉल. हा बॉल नो असेल का या सर्व गोष्टी ओमसाईची टीम इथे पाहतील आणि तिसरे पंच दर्शवतील. नो बॉल. आणि इथे आपण पाहतात आता मॅच मध्ये आता की मुवमेंट. एम एस जाई या संघाच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजण्याचं कारण हिमेशनं बड्डेचं गिफ्ट त्याला मिळायला हवं ते त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये दिलं. आपण पाहू शकाल सध्या मुख्य व्यासपीठावरती रविदादा त्यांचे साथी आहेत. अनिरुद्ध मात्रे तदनंतर सागर किणी एन्जॉय करतात या मॅचला. आणि तदनंतर आपण पाहू शकाल रविदादांचा उल्लेख केला की सातत्याने क्रिकेटसाठी पुढे असणारा नाव अनिरुद्ध मात्रे स्वतः एक चांगले क्रिकेटपटू. सागर किणी यांना देखील आपण पाहतात. मागचे 3 दिवस ज्यांनी या स्पर्धेसाठी सर्व आयोजकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. कुणाल मात्रे सध्या आगरीपाड्याचा ब्रँड झालाय परंतु फ्लॉप शो राहिला. बॅटिंगनं बॉलिंगनं मनं जिंकली हरकत नाही. शेवटच्या दिवसामध्ये ते चांगली बॅटिंग करतील या आशेसह प्रत्येक झुंजार क्रिकेट क्लब जयेश मात्रेनं कालच्या खेळाला काही सावरलं. विंटेज जयेश मात्रे मागची 5-6 वर्ष जो हरवला होता त्यांनी पुन्हा एकदा दाखवलं कालच्या दिवसामध्ये. एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. तो तुम्ही मैदानात कसा दाखवता. गोलंदाज तयार. फटका खेळायचा होता. यावेळेला यष्ट्यांच्या वरनं बॉल चाललाय जिथे हिमेशनं कमबॅक केला. मागचा बॉल जरूर चुकीचा होता परंतु या वेळेला नाही. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 21चा मॅच. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 20-25चं घमासान. जिथे मी जो उल्लेख करतोय ना मागचे 3 दिवस की एकही सामना इथे एक हाती कुठलाही होत नाही. ज्या अनुषंगाने ही आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची एक वेगळी कौशल्य आणि एक वेगळी ओळख राहिली. रनवेवरती चुकीचं काहीतरी घडतंय त्या अनुषंगाने हिमेश थांबतायत पुन्हा एकदा. धावफलकावरती धावांची गती सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. येणाऱ्या काळात तुमच्याकडे 4.5 मिनिटं आहेत. 4.5 मिनिटांमध्ये 5 षटकापर्यंत पोहोचायचं आहे. लक्षात घ्या. या वेळेला फटका मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या वरनं बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. नयन होते.
षटकार श्रीकांत पाटील आणि अर्चित मोरे स्मिथ रजा घेतात या मॅचची. त्यांच्यासमोरच कक्षित राऊत दिसत नाही, ते सातत्याने असतात त्यांच्यामध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात संपूर्ण झुंजार क्रिकेट क्लब डीजे कौशिक यांचा आभार, ज्यांनी अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आमच्या आवाजाची काळजी घेतली मागच्या 3 दिवस. पहिल्या दिवसामध्ये थोडंसे टेन्शन होतं त्यांना, परंतु तदनंतर ट्रॅकवरती आले आणि आता जबरदस्त पद्धतीने प्रेक्षकांना रिझवतात. जो मी उल्लेख केला त्यांचा, सागर किणी देखील आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एक बलाढ्य सागर किणी आपल्याला पाहायला मिळतात. रविदादा देखील बघायला मिळतील. शशिकांत म्हात्रे साहेब, कालच्या दिवसात बक्षिसांची खैरात, ज्यांनी जयेशसाठी भरपूर बक्षिसं लावली. निकेश म्हात्रे यांना देखील आपण पाहतात, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. माणिक म्हात्रे हरवलेत, ते कुठे गेले ते महत्त्वाचा विषय, आणि ते जर नसले तर ही स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. माणिक म्हात्रे आले, त्यांचं जसं नाव घेतलं तसं ते इथे पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे. चला प्लीज स्पीडअप. आयोजक आमचे मागचे 3 रजनी जागरण होते, त्या अनुषंगानं माणिक म्हात्रेंचं नाव फक्त माईकवरती बोलण्याची खोटी, आणि माणिक म्हात्रेंचा पुन्हा एकदा परतीचा प्रवास आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. त्यावेळेला ज्या वेळेला ते येतात ना मुख्य व्यासपीठाकडे, त्यावेळेला संपूर्ण व्यासपीठ अगदी हलून जातं. त्यांच्या येण्यानं सगळं काही बदलून जातं. अर्थात माणिक म्हात्रे येणाऱ्या काळात ते दर्शवतील की या मॅचचं पुढील कंडिशन काय असेल. आता 16 बॉल आहेत, 16 बॉलमध्ये 15 ज्यांनी अनेक वर्ष या झुंजार क्रिकेट क्लबला दिलेली आहेत. यावेळेला जाऊया मॅचकडे. 16 बॉल आणि 15ची गरज असताना सिंगल मात्र मिळते. आता जोखीम पत्करायची गरज नाही. सिंगल डबलने या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 15 बॉल आहेत, 15 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. अगदी संयमानं इथून जर क्रिकेट तुम्ही रोल केलं. गुरुदत्त म्हात्रे हेही आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून गुरुदत्त म्हात्रे आणि विशाल यांच्या मात्र माध्यमातून हे आमचं मुख्य व्यासपीठ ह्या नाईट फ्लड लाईट आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा देखील आभार. आणि संपूर्ण झुंजार क्रिकेट क्लब कौशिक डीजे ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने, मी जो मगाशी देखील उल्लेख केला, शशिकांत म्हात्रे साहेब आहेत, ज्यांनी कालच्या दिवसात आगरीपाड्यासाठी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं, आपल्या खेळाडूंना ऊर्जा दिली. डॉट बॉल येतोय आता. डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर आहे 29 वरती. 3 धक्के, 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 14ची गरज. माणिक म्हात्रे इज बॅक. 14 बॉल 14ची गरज असताना मुख्य व्यासपीठावरती अगदी राजेशाही पद्धतीनं त्यांची सिटिंग आपल्याला बघायला मिळते. 2005चा काळ तपासून पाहिलं तर आगरीपाड्यामध्ये माणिक पाटील दुसरं नावच नव्हतं. माणिक म्हात्रे यावेळेला आपण पाहता चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडला. थोडंसं लेट झाले. इथून जर या जेलकडे आल्या असतात तर एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. सध्या धावफलकावरती धावसंख्या 30, 13 बॉल आणि 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असा सामना. लोएस्ट स्कोरिंग सामना जरी असला तरी देखील जागमाता रावळे संघ शेवटपर्यंत लढते. इमेशची जी एक चूक राहिली, तो नो बॉल आला, तिथे चौकार मिळाला, वेग प्रचंड होता त्या बॉलमध्ये. यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि त्या अनुषंगाने आपण पाहत आहेत सुपर ओव्हरची वाट प्रत्येक जण बघतोय. पाहूया होईल का, हे अनेक प्रश्न आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. यावेळेला प्लेड ऑन, बॅटची आतील कड आणि तदनंतर यष्टांवरती बॉल आदळला, गॉन. मयूर म्हात्रे, हर्ष हेही आपल्याला पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक होते ते मागच्या मॅच मध्ये. सनोज, सूरज असे सर्व आमचे इथे खेळाडू आहेत. अमन, भाई ठाकूर, संजय, अंकित म्हात्रे, पाण्याची सोय ज्यांनी केली ते अंकित म्हात्रे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. बबलू हे इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत. चला आता 12 बॉल आणि 13ची मॅच.
12 बॉल आणि 13चा सामना असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. साई आपल्याला पाहायला मिळतात. सुमित यांचं देखील स्वागत. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येकानं मोलाचं सहकार्य केले. त्या सर्वांची नावं घेणं खूप गरजेची भूमिका आहे. त्या सर्वांचे आभार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 30 आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. साईला आपल्याला साई पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. इथे जर आपण तपासून पाहिले तर व्हाईट बॉल. तुमच्याकडे धावा कमी आहेत त्यामध्ये तुम्हाला ही गोलंदाजी करून नाही चालणार. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतायत निहिल किणी दर्शवतात की 12 बॉल आता 13ची गरज असताना 12 बॉल 12 तुम्ही ठेवल्यात. त्यामध्ये तुम्हाला चेंडूमध्ये एक वेगळी लाईन और लेंथ फलंदाजांना जिथे ड्राईव्ह लेंथवरती घेऊन या. आणि यष्ट्यांच्या मागे निहिल क्लोज आहेत म्हणजेच फलंदाज जर स्टेप आउट झाले तर मग मागून यष्ट्यांचा डाव उधळण्याकरिता जी प्लॅनिंग निहिलने केले ती सक्सेस होईल का. पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. बॅकअपमध्ये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल मात्र येतोय आता. 11 बॉलमध्ये 12. यष्टीरक्षक ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. अनिरुद्ध म्हात्रे यांचं मॅचचं ते एन्जॉय करतात. कालच्या दिवसात खूप चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाजी करत असताना देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. या वेळेला आपण पाहतात हाफ ट्रॅकरचा बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्सनं ओव्हर द रोप 4. वेळेचा विचार केला तर सध्या आपण पाहू शकाल ऑलमोस्ट 1 वाजत आलाय आणि खऱ्या अर्थानं 6 वाजता आजचा पहिला बॉल मार्गस्थ झाला होता. 1:01 आपण पाहतात. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज. हाफ ट्रॅकरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली साई यांची आणि त्या बॉलवरती तुटून पडले फलंदाज. यावेळेला ही गोलंदाजी असायला हवी परंतु त्याही वेळेला पंचांनी सांगितलं की तो बॉल नाही ग्राह्य धरला जाणार. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलने स्कोर कार्डला आकार घेईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 7 धावा. हे मॅचचं हे समीकरण दिसतंय. MS झाई संघाच्या डगआउटमध्ये विजयाचा सुगंध दरवळत असताना हळूहळू एक स्टेप पुढे येत आहेत. फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषा पलीकडे. स्कोर आर लेवल. आता अवघ्या 1 धावेची गरज आणि या 1 धावेने इथे विजयाचा सध्या 1 धावेची गरज आहे. 8 बॉलमध्ये फटका खेळला आणि इथे विजयाची 1 धाव. MS मोतीलाल शाह यांचा मात्र निश्चित स्वरूपात आता आनंद गगनात मावेनासा असेल. ज्यांनी संघ पुरस्कृत केला आणि तो सुपर 8चं तिकीट मिळवतोय सध्या. अभिनंदन. मी MS यांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच धनंजय नाईक विथ द बॅट विथ द बॉल. हार्दिक किणी रजा घेतील आमच्या समवेत खूप चांगली साथ जे देतात आणि मॅन ऑफ द मॅचसाठी धनंजय नाईक या MS यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत धनंजय नाईकला. माणिक म्हात्रे रजा घेतील आणि अतिशय सुंदर पद्धतीने जे एंटरटेन्ड आहेत सध्या